येणाऱ्या काळामध्ये गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे, शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. मला या ठिकाणी सांगताना आनंद होता की नागपूर जिल्ह्यातील बेल्याला 1000 लोकांचा आपण स्मार्ट विलेज तयार करायला घेतलेला आहे. बावनकुळे साहेबांना मी विनंती करणार आहे की याच वेळी आचारसंहिता लागायच्या आधी या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आहे आणि 5 लाख रुपयाचं घर, 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख रुपयामध्ये, सिमेंट कॉन्क्रीटचं उत्तम घर आणि आयुष्यभर वीज आणि पाणी फुकट आणि बगीचे, चांगल्या जागा आणि गरीब माणसाला ते मिळणार आहे. माझी आशिष देशमुखांना विनंती आहे की त्यांनी इथेही पण आता हळूहळू आपल्या भागात स्मार्ट विलेजची योजना आणली पाहिजे. आपल्या इथल्या गरीब माणसाला स्वाभिमानाने चांगलं जगता आलं पाहिजे. शेवटी बदल एकदम नाही होत, हळूहळू एक एक गोष्टीतून होत जातो आणि त्याकरता नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जनतेने सहकार्य करायला पाहिजे. आणि तुम्ही सहकार्य केलं, नेत्यांनी पुढाकार घेतला म्हणून बदल झाला. नाही तर याच बसस्टॉपवर कळमेश्वरच्या अंधारात एक लाईट लूप करायचा, समोर ती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा होती, त्याच्या बाजूला एक व्हेटरनरीचा दवाखाना होता आणि ती बस येत नव्हती, एसटी स्टँड नव्हतं त्यावेळी. आणि आपले 2-2 तास त्या हॉटेलमधला चिवडा खायचा आणि हापच्या आम्ही बसलो राहायचो, बस येत नव्हती. पण आता धापेवाडाचा रस्ता असा झाला का विमान उतरवायचं असेल तरी उतरू शकतं, एवढा चांगला झाला. हा तुमच्यामुळे झाला, माझ्यामुळे नाही झाला, आमच्यामुळे नाही झाला. कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दिला, समर्थन दिलं म्हणून झालं. तुम्ही नसतं दिलं तर झालंच नसतं.